आपण फक्त घेत गेलो, तिचं ऋण फेडलं नाही. त्यामुळे आपलीच लेकरे पोसण्यास ती असमर्थ झाली. जमीन नापीक झाली, बाहेरून खते घातली तरी आतील जे तत्व कमी झाले आहे ते कसे भरून काढणार? ह्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे मूळ तत्व आहे की ज्या तत्वातली शक्ती आपल्या सगळ्या धन धान्य फळ सगळ्यामध्ये काय होत होती? धारण होत होती ना. ही जी पृथ्वी आहे, जमीन आहे, या आतमध्ये जे तत्व आहे काय आहे? सत्वगुणाचं जे तत्व आहे ते तत्व आपण जे काही धन धान्य भाजीपाला फळ जे काही लावत होतो त्यातून ते आपल्याला मिळत होतं ना. पण मुळात मानवाने ते सगळं मूळ तत्वच कमी केल्यामुळं आणि स्वैर आचार विचाराने त्याच्यामध्ये काय केलं? दूषितता आणल्यामुळं आपलीच लेकरं पोसायला ती असमर्थ झाली. जमीन नापीक झाली, वरून कितीही जरी खतं घातली तरी, म्हणून आपण अनेक वेळा म्हणतो की भाजीला काही चवच नाहीये, फळाला काही चवच नाहीये. चव नाही म्हणजेच काय? बाहेरनं किती खतं घालून ती फळं जरी एवढी मोठी केली किंवा भाज्या जरी एवढ्या मोठ्या केल्या तरी जे मूळ सत्व गुण त्यामध्ये असणं धनधान्यामध्ये आवश्यक आहे की जे या मातीतून आपल्याला मिळत होतं तेच कमी झालं. त्यामुळं त्यासाठी ते जे खते घातले तरी आतील जे तत्व कमी झालं ते कसे भरून काढणार? त्यासाठी शक्तिपीठाची स्थापना करणं. गोव्याला दादाने जे शक्तिपीठ स्थापन केलेलं आहे ती स्थापना भूगर्भात जमिनीच्या खाली केलेली. कशासाठी? तर तिथून जी काही शक्ती प्रवाहित होते, त्या भूगर्भामधून जी शक्ती प्रवाहित होते ती शक्ती ह्या पृथ्वीवरचं जे काही तत्व कमी केलेलं आहे आम्हा मानवाने स्वार्थाने, ती शक्ती पुनरुज्जीवित करण्याचं कार्य त्या शक्तिपीठ माध्यमातून ती शक्ती करते. म्हणून शक्तिपीठ जे आहे हे भूगर्भामध्ये आज आपल्या सगळ्यांना जे जे गोव्याला दर्शनाला आलेले आहेत त्यांना दिसतं, पूजा केलेली असते, पण तिथं वरती तांब्याची प्लेट आहे, पण त्याच्या खाली दादानी काय केलं की एक पुढे येणार आहे तो विषय की 1 वर्ष अगोदर सेवकांना शिळा दिलेली होती पूजनासाठी. आणि त्यानंतर जो काही दादाने निधी केला शक्तिपीठ स्थापनेवर, तेव्हा त्या शिळेवरती सुफी पंथ, नाथपंथ, दत्तपंथाचं आसन ठेवून काय काय ज्याच्यामध्ये घातलंय ते दादाने सांगितलंय. आणि त्यानंतर ती शिळा खाली भूगर्भामध्ये ठेवून नंतर ते सगळं काय केलेलं आहे? बंद केलेलं आणि वरती प्लेट लावलेली आहे. म्हणजे जे मूळ जमिनीतलं जे मूळ तत्व कमी झालेलं आहे ते भरून काढण्याचं कार्य ती शक्ती करते. म्हणून भूगर्भामध्ये शक्तिपीठाची काय केली? स्थापना केलेली आहे. आज सर्वत्र मनुष्याचा देह प्रधान व आत्म्याच्या कार्याकडे दुर्लक्ष असे झाले आहे. परंतु देहाला इथे सोडून आत्म्याला जायचं आहे असं असूनही दैहिक वासनेमुळे आत्मा देहत्यागानंतर इथे अडकून पडतो. असे होऊ नये व आत्म्याला परलोकात जाण्याची शक्ती मिळावी म्हणून शक्तिपीठाची स्थापना आवश्यक होती. महाकारण दीक्षा म्हणलेलं आहे. जसे आपण दीक्षेचा बघतो की महाकरण दीक्षा आणि महाकरण ही दिशा की आत्म्याला दाखवलेली दिशा आहे की तुला कुठे जायचंय. दादाने म्हणले की ज्या वेळेला देह विसर्जित होण्याची वेळ येते त्यावेळेला फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद वेळ असतो की इथं काहीतरी माझं राहिलंय का तिकडे जायचंय. त्या फ्रॅक्शन ऑफ अ सेकंदामध्ये त्यांनी निर्णय घ्यायचा. जर झालं की काही माझं इथं कशात काही अडकलेलं नाही म्हणलं तर तो आत्मा जो आहे तो पुढे जातो. पण वाके खा म्हणजे वासरू किरचुडी खात नाही अशी, ह्याच्यात जीव अडकलाय त्याच्यात जीव अडकलाय त्याच्यात जीव अडकलाय अशी जर स्थिती असेल तर पुन्हा वासने परतवे तो इथंच अडकतो. म्हणून दादाने काय म्हणलं, आधी गुंतू नका आणि मग गुंतू नका. गुंतू नका याचा अर्थ काहीच करायचं असं नाही, पण करायचं कर्तव्य पण त्याच्यात गुंतायचं नाहीये. काल जसं म्हणतो एक कर्तव्य केलं मी केलं मग त्यांनी नको तो का करायला, मग असं नाही का, मग तसं नाही का, तसं नाही का, हे ज्या काही शेपट्या आपण लावतो
हे तिथल्या तिथं पूर्ण विराम द्यायचं की आज सद्गुरू कृपा आशीर्वादामुळे मी कर्तव्य करू शकलो नाही तर मी काय करू शकलो असतो, ही भावना असेल तर त्या कर्तव्यामध्ये आपण गुंतणंच नाही होणार ना. कर्तव्य केलं, त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्याकडनं त्यांनी करून घेतलं, हा जर भाव मनामध्ये असेल तर पुढे ज्या आपण शेपट्या वाढवून जे दुःख बोलवतो डोक्यावर आपल्या, की आपल्याला त्या परत फेडीची अपेक्षा आहे, त्यांनी काहीतरी माझं कौतुक करावं, माझी पाठ थोपटावी, वेळोवेळी मला काय करावी, मदत करावी, अशा अनेक ज्या काही आपल्या लिस्ट लागलेली असते ते तिथल्या तिथं थांबवल्यानंतर काय झालं, गुंतणंच नाही ना. मग कशाला आत्मा आपला असा अडकणार इकडे. तो सेकंड, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड एवढा दादा वेळ असतो, त्यामध्ये पुढं जायचं का पुन्हा इथं हे खायचं राहिलं, ते बघायचं राहिलं, ते करायचं राहिलं, हे करायचं राहिलं, त्याच्यात अडकतो. कसं आहे ना की देह आणि आत्मा दोन गोष्टी आहेत. आत्माला जाणीव आहे, आत्मा जेव्हा जन्म घेतो त्यावेळेला आत्मा कुठल्या उद्देशाने जन्म घेतो, काहीतरी कर्तव्य पूर्तता राहिलेली आहे, पूर्ण करायचं आहे, याच्यासाठी आता जन्म घ्यायचा, देह धारण करायचा आणि ती कर्तव्य पूर्तता करायची, हा आत्म्याचा उद्देश आहे. पण आत्मा देहात धारण, तर देह धारण झाल्यानंतर देहाला सगळी काय आहेत, आकर्षण आहेत, हे पाहिजे, ते पाहिजे, हे दिसते, ते दिसते, ते दिसते, ह्या सगळ्या आकर्षणामध्ये देह काय होतो, सुसाटतो. आत्म्याची किती इच्छा असली की अरे बाबा नको गुंतू, मी आलोय कशासाठी तुझ्या देहामध्ये, जी गतजन्मामध्ये काही कर्तव्य पूर्तता राहिलेली आहे ते करण्यासाठी आलोय, तो उलट डबल वाढवून ठेवतो देव. म्हणजे एवढी कर्तव्य पूर्तता शिल्लक आहे म्हणून आलाय तर एवढं, तर देहाला सगळे आकर्षण आहेत ना, आहेत की नाही, हे ते 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 दृष्टीला जे जे काही दिसते ते सगळं मला पाहिजे, म्हणजे जे कमी करायला आलोय ते वाढवलं देहाने. त्यामुळे आत्म्याची कितीही अच्छी इच्छा असली तरी सुद्धा देह त्याला साथ देतच नाही. देह अजून त्याचा पसारा वाढतोच आहे, वाढतोच आहे, वाढतोच आहे. पण ज्या वेळेला आत्म्याची जी काही इच्छा असते की बाबा कर्तव्य पूर्तता करावी किंवा जे काही जीवनाचे सार्थ, जे काही त्याच्या मनामध्ये जे काही सद्विचार असतात आणि जेव्हा देह त्याला साथ देतो, तर देहाने साथ द्यायला पाहिजे ना. तसं आहे ना, आत्म्याची इच्छा आहे की उद्या मी सकाळी केंद्रावरती साधनाला जायचं, पण देहच म्हणाला आता कशाला उठतोय, झोप नाही माझी झाली आहे, आज नको, उद्या जातो. म्हणजे काय झालं, आत्म्याची कितीही तळमळ असली तरी देह उठला पाहिजे ना. देहाने नको का साथ द्यायला, तर साधना करायची आहे. आत्मा तयार होऊन बसलेला आहे, अरे बाबा साधनेला बस, पण इकडे जांभया येत आहेत, आज आता नको, मला आता दुसरी कामं आहेत, आज नकोच ना, आता मी उद्या. कोण कोण करतं असं, प्रामाणिकपणे दादा बाबांना सांगा, ते नको, आज नको, उद्या करतो. तो आत्मा रडतो, विचार, अरे आहे ना वेळ, कर ना, कशाला उद्याची वाट बघतो. म्हणजे देह आणि आत्मा या दोघ जण आहेत. असा जो आत्मा आहे आणि अशा आत्म्याला जेव्हा देहाचंही सहाय्य मिळतं की आत्मा उठवते, म्हणून दादा म्हणतात की आपल्याला पहिली जी जाग येते ना ती देव आपल्याला जाग करतो. आपल्याला येते ना कधी कधी 3, 3:30, 4 येते, ती वास्तविक देवाने आपल्याला उठवलेलं असतं. आपण बघा 4च वाजले, पुन्हा झोपेची आराधना, पण ती खरं कशा येते, खरं देवाने आपल्याला उठवलेलं असतं. जाग करतो देव, जाग करतो म्हणजे शब्दशः आपले डोळे उघडले, ही जाग नव्हे, जागा हो. जगात तू कशासाठी आलायस आणि तुला प्रत्येक क्षण ह्या दिवसातला कसा व्यतीत करायचा आहे हे आपल्याला जाग येण्यासाठी देव आपल्याला जाग करतो. पण आपण देवावर सगळं करून पुन्हा पांघरून घेऊन उठू 6 वाजता, बघू काय अशा पद्धतीने प्रत्येकजण असं नाही करत. उदाहरण दे, तेव्हा असा आत्मा आहे आणि देह आहे, तेव्हा आत्म्याची ही कितीही इच्छा असली की देवता करावं किंवा जसं आता म्हणलं साधना करायची, पण देह जर हल्ला नाही हातोरणातनं बाहेर आणि देह जर कार्यकेंद्रावरती पोचला नाही किंवा घरात देवघरापर्यंत पोचला नाही तर आत्मा आतमध्ये किती तळमळला तरी काही उपयोगच नाही ना. असं जीवन चालू असतं.
आणि ज्या वेळेला आत्म्याच्या इच्छेला देहही साथ देतो, की जाग आलेली आहे, देह पटदिशी उठला आणि पटकन त्यांनी सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केल्यानंतर काय होतं की आत्म्याच्या इच्छेला देहाने सहाय्य केलं, हो ना. त्या आत्म्याला समाधान, म्हणजे साधनेतलं जे समाधान आपल्याला मिळतं ना, ते आत्म्याकडनंही मिळतं की माझी इच्छेला तू काय केलंस, प्रतिसाद दिलास. गुरुकृपा आशीर्वादाने गुरु आपल्याला समाधान देतात, ते आहेच आहे साधनेतला आनंद. पण हा आत्माही आनंदित होतो ना, की जी माझी इच्छा आहे त्याला तू प्रतिसाद दिलास. पण देहाने जर सहाय्यच केलं नाही आणि असं संबंध आपलं आयुष्य व्यतीत केलं की आत्म्याची खूप इच्छा आहे पण देहाने काहीही त्याला मदत केलेली नाही आहे, अशा वेळेला जेव्हा मनुष्याचा या जगाचा निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा जाणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तो आत्मा रडतो. का रडतो की मी आलो तो कशासाठी या देहामध्ये, कर्म कमी करण्यासाठी, किंवा ज्या उद्देशाने आलेलो होतो ते तर काही झालंच नाही. अजून या देहाने अजून सगळ्या गोष्टींची काय केली, भरलं सगळं अजून, आता पुन्हा जन्म आहे. असं करून तो आत्मा असतो तो अश्रू ढाळतो आणि त्या व्यक्तीचा देहत्याग होतो. आणि ज्या वेळेला असं आपण जीवन जगत असतो की जी आत्म्याची इच्छा आहे त्या आत्म्याला जेव्हा देह सहाय्य करतो, जे जे वाटते आत्म्याला ते ते सगळं जेव्हा देह त्याला मदत करत असतो आणि त्या आत्मा आणि देह याच्या माध्यमातून जेव्हा सगळं जीवन व्यतीत होतं आणि अशा व्यक्तीचा जेव्हा देहत्यागाची वेळ येते तेव्हा देहातनं आत्मा बाहेर येऊन त्या देहाला नमस्कार करतो की तुझ्यामुळे मी हे सगळं करू शकलो ना, की जी माझी इच्छा होती, मी जो काही जन्म ज्याच्यासाठी घेतला त्याला तू इतकं परिपूर्ण सहाय्य केलंस. म्हणून आता पुन्हा जन्ममरणाचा फेरा आहे की नाही ते पुढची गोष्ट आहे, पण ज्या इच्छेने मी या देहात धारण झालेलो होतो ते तू काय केलंस, सफल केलंस. म्हणून तो जो आत्मा आहे तो त्या देहाला काय करतो, नमस्कार करतो. तेव्हा आपण ठरवायचंय कोणाचं ऐकायचं, आपण ठरवायचंय जे काय आत्म्याची इच्छा आहे त्या इच्छेला प्राधान्य द्यायचं का असटलेला देह आहे की जो आपल्याला सारखा मागे घेतो, आता नको उद्या करू, आता मला कंटाळा आलाय, आता मला दुसरं काहीतरी करा, आता मला मोबाईल बघायचा आहे, ते तर आपलं काय काय प्राणवायूसारखं आलेलं आहे. ते नाही म्हणजे काय, पण एकेकाळी आपण त्याच्याशिवाय जगत होतोच की. असो तो विषय वेगळा आहे. आता झाली का चहाची वेळ, चला आता तुम्ही चहाची वाट बघत असाल. आता चहाची वेळ किती मिनटं, अर्धा तास चहा पिऊन परत यायचं. हां